हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये नेहमीच चर्चेत असलेला टोकाई सहकारी साखर कारखाना आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि आज घेण्यात येणार होता ठराव, या सर्व संदर्भामध्ये हे संपूर्ण जे आहे ते वादळी ठरलेले आहे. आणि याच कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी सुद्धा कुठलीही बैठक न घेता या ठिकाणाहून पळ काढलेला आहे. त्यातच आता दुसरा मुद्दा म्हणजे व्हाईस चेअरमन येणार म्हणून याच कारखान्याचे काही कर्मचारी जे आहेत ते त्या कर्मचाऱ्याचा सुद्धा पगार थकलेला आहे. आपल्यासोबत कर्मचारी आहेत आणि याच कारखान्यावर भंगार विक्री केल्याचाही काही संचालकांनी आरोप केलेला आहे. असे अनेक वादग्रस्त प्रकरणी या कारखान्याचे सध्या चर्चेत आहे. या संदर्भात आपण आपल्यासोबत जे आहे ते कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नेमकं हे सर्व प्रकरण काय. मला सांगा, तुम्ही आज या ठिकाणी जे आले होते नेमकं काय कशासाठी आले होते? आम्ही मागील 1 वर्षापूर्वी दिनांक 1/11/2025 रोजी कारखान्यास पगारवाढीसाठी अर्ज दिलेला होता. तरी कारखान्याने आम्हाला पगारवाढ न देता 1/12/2025 रोजी पत्राद्वारे कळवले की तुम्हाला पगारवाढ काही मिळणार नाही आहे, त्या पगारीवर काम करायचं असले ते करावे किंवा अन्यथा तुम्ही कारखान्यास राजीनामा देऊन आपला फायनल पगार घेऊन जावे, असं लेखी आम्हाला पत्र देऊन आज रोजीपर्यंत सुद्धा आम्हाला आज फायनल मिळालेलं नाही आहे. रोज आम्ही 1 महिन्याला 10 दिवसाला 15 दिवसाला इथं कारखान्यावर दररोज चक्रा मारत आहोत. आज देऊत उद्या देऊत, फक्त उडवाउडीचे उत्तरं मिळत आहेत. किती दिवस झालं पत्र देऊन? पत्र देऊन जवळपास आज 1-1.5 वर्ष होत आलेले. अच्छा, हो, 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून आम्हाला आज या उद्या या मॅडमची भेट झालेली नाही, असे उडवाउडीचे उत्तर देणं चालू आहे कारखान्याकडून. बरं, कुठल्या पदावर होते तुम्ही? ॲग्री असिस्टंट म्हणून. बरं, आजची काय परिस्थिती आहे? परिस्थिती काय, आज पदावर आहेत का? नाही, आज पदावर नाही. बरं, किती दिवसाचा पगार रुकला? पीएफ किती रुकला काय सांगाल? फायनल ज्यावेळेस पासून आम्ही कारखान्यावर होतो टोकाईला त्यावेळेसपासून आजपर्यंत फायनल रुकलेलं आहे आमची पगारी. अच्छा, नाव सांगा, गाव कुठलं आहे तुमचं? सोमठाणा. सोमठाणा. मला सांगा, तुम्ही कारखान्याचे कर्मचारी होता, काय नाव आहे तुमचं? आणि मारुती बालाजी नादरी, मी गिरगावचा आहे. तर मी 2015 पासून जेव्हा कारखाना ट्रायल सीझन होती त्यावेळेसपासून आम्ही सर्वजणी कामावर होतो. त्यावेळेसपासून कठीण परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं. आज चांगले दिवस यायची तर यायनं आम्हाला फायनल देतो म्हणून आम्ही म्हटलं आमच्या लेकर बाळाचा उदरनिर्वाह होऊन झालाय, या आहे त्या पगारीवर आम्हाला थोडेफार वाढून द्या. आम्ही पत्र दिलं, अर्ज दिला, तर त्याने सरळ पत्राचं उत्तर दिलं की बा आम्ही पगार वाढून देऊ शकत नाही, तुम्ही तुमचं फायनल घेऊन जा, आम्हाला तुमची गरज नाही. आम्ही गरज नाही म्हणले, आम्ही आमच्या सोबळावर उभं टाकायला तयार होतो. कोणाचं पत्र आलं तुम्हाला? ते आम्हाला कार्यकारी संचालकाच्या नावाने पत्र आलं. अच्छा, त्याने साईन करून दिलं पत्र. का त्याच्यामध्ये आम्ही विचारपूस केली किंवा पत्र कोणाच्या आदेशावरून दिलं, काय कोणती याची डायरेक्टर बोर्डाची ठराव घेतला, मीटिंग घेतली, काय घेतलं, त्याच्यावर अद्याप आम्हाला तोडगा मिळाला नाही. सरळ उडवाउडीची धपकी. अच्छा, आज करूता हे करूता. मधामध्ये गेल्या सीझनला भावनाताईनं सांगितलं त्यांच्या पगारीच्या वेळेस, मधामधल्या ज्या पगारी होतील त्यावेळेस आम्ही तुमचे नाही काय फायनल देऊन टाकू दा, 8 दिवसावर पगार राहील ती, 8 दिवस आम्ही तुमचं देऊन टाकू दा, त्यावेळेस देऊन टाकू दा म्हणली. नंतर ज्या वेळेस आम्ही विचारपूस करायला आलो तर तिथं विचारलं तर म्हणलं नाही का तुमचं या कारखान्यावरून तुमचं रेकॉर्डच काही गेलं नाही. म्हणजे ही भूमिका कोणती, पळवापळवी की काय लपवालपवी कोणती, ते आम्हाला बी संभ्रम निर्माण व्हायला ना. आणि आजपर्यंत आम्ही महिन्याला 1.5 महिन्याला यायलो, ते अक्षरशः एकदा आम्ही गेट बंद करायला आलो तर आमच्यावर डायरेक्ट केसेस करण्यासाठी पोलीसवाले उभे केले इथं. अच्छा, 4 जणाला पोलीसवाले बंदोबस्तासाठी आणले. बंदोबस्त कसं काय म्हणता तुम्ही? केसेस काय म्हणजे आम्हाला, कारण की आमच्या मधल्या काही 5-6 जणांवर अगोदरच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तर आम्हाला असा निरोप आला की बा खंडणीचे गुन्हे अगोदरच आहेत पहिले, तर आताच जर करता हे गुन्हे झाले तर तुमची ही तडीपार होऊ शकतात. कारण केसेस होतो म्हणजे ते काय केली, इथून 4 जण पॉलिटिशियनला वाट लावली शेतकरी म्हणून की बा हे कारखान्याचं गेट बंद करायलेत तर मग आमच्या ऊसाची काय सोय. अच्छा, तुमचं कोणतं गाव आहे? पारडी खुर्द. किती दिवसापासून काम करत होता? मी 2017 पासून. अच्छा, बरं. आज मग किती दिवसाचं पीएफ राहिले पगार? आमचं सुरुवातीपासूनच आहे ना पीएफ. पण आज कसं काय आले होते इथं तुम्ही?
आज बोर्ड मिटिंग असं कळालं होतं, तर आमचा मुद्दा उपस्थित झाला तर आम्हाला काहीतरी भेटेल आमचं, या उद्देशानं आज आम्ही आलतो. मग कोण आलो तू इथं? चेअरमन व्हाईस चेअरमन बोर्ड मिटिंगसाठी आलते, मग पण मिळालं का? नाही भेटलं नाही ना, कारण आमची आणि त्याची म्हणजे भेटच झाली नाही ना. बरोबर. कारण चेअरमन साहेब हे बोर्ड मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच इथून त्यांनी पळता पाय काढून पळालेले आहेत. आणि विशेष म्हणजे सर, आमच्या मागून आत्ता काल परवा घेतले, त्याला पगार हे रेग्युलर जे कर्मचारी होते त्याच्यापेक्षा जास्त आहे. अच्छा. त्यामुळे नक्कीच बघितलं तर टोकाई सहकारी साखर कारखान्याचा जो आहे तो प्रशासकीय व्यवस्थेचा कारभार पुन्हा एकदा आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि सगळ्या चर्चेत असलेला कारखाना संपूर्णतः वादग्रस्त ठरलेला आहे. एकंदरीत पहिला असता चेअरमनची धावती भेट आणि वादळी बैठक अशा अनेक घडामोडी घडत आहेत, परंतु या ठिकाणी दुसरं जर पाहिलं तर हाच कारखाना जो आहे तो भावना बोर्डीकर यांच्या कारखान्याला सहयोगी करार केल्याचं या समोर येत आहे. परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्याचे पैसे असतील किंवा या कर्मचाऱ्याचे पैसे असतील हे देणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता हे यांचे पैसे कधी मिळणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव.